नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या करंट अफेअरमध्ये आज आपण 10 प्रश्न घेणार आहोत जे की तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर ते तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचे ठरेल। तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, जागतिक हत्ती दिन वर्ल्ड एलिफंट डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी 12 ऑगस्ट। हत्तीचे संरक्षण, त्यांचे संवर्धन आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्याबाबत जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो। म्हणजे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे 12 ऑगस्ट। प्रश्न क्रमांक 2, अलीकडे चर्चेत आलेला पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या बॉर्डरवर पेंच व्याघ्र प्रकल्प हा स्थित आहे। पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्याच्या सीमेवरती पसरलेला एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे। जैवविविधता आणि वाघांच्या संरक्षणासाठी हा भाग प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 3, G7 ग्रुप ऑफ 7 या आंतरराष्ट्रीय संघटनेत खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी भारत। भारत या G7 ग्रुपचा सदस्य नाही। G7 मध्ये अमेरिका, कॅनडा, जपान, फ्रान्स, UK, इटली आणि जर्मनी या 7 विकसित देशांचा समावेश होतो। भारत हा G7 चा स्थायी सदस्य नसून निमंत्रित देश म्हणून या परिषदामध्ये सहभागी होतो। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारताची अंतराळ संस्था इस्रोच्या व्हीनस ऑर्बिटर मिशनचा मुख्य उद्देश काय आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी शुक्र ग्रहाचा आणि त्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने व्हीनस ऑर्बिटर मिशन लॉन्च केलेले आहे। इस्रोच्या शुक्रयान व्हीनस ऑर्बिटर मिशनचे उद्दिष्ट शुक्र ग्रहाची भूपृष्ठभाग रचना, तेथील वातावरण आणि ज्वालामुखीय क्रियाकलापांचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे मिशन त्यांनी पाठवलेले आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय पातळीवर जागतिक सिंह दिन वर्ल्ड लायन डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी 10 ऑगस्ट। 10 ऑगस्टला आशियाई आणि आफ्रिकन सिंहाचे संरक्षण व त्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी जागतिक सिंह दिन साजरा केला जातो। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मुख्यालय भारतामध्ये कुठे आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बेंगळुरू। बेंगळुरू या ठिकाणी इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली असून त्याचे मुख्यालय बेंगळुरू म्हणजे कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे स्थित आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, केंद्र सरकारद्वारा चालवल्या जाणाऱ्या GPRAMS प्रणाली मुख्य उद्देश काय आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे। GPRAMS म्हणजे सेंट्रलाइज पब्लिक ग्रीव्हन्स रेडनेस आणि मॉनिटरायझिंग सिस्टीम ही केंद्र सरकारच्या विविध विभागांशी सार्वजनिक तक्रारींचे ऑनलाईन निवारण करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, आंतरराष्ट्रीय न्यायालय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस न्यायाधीशांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी 9 वर्ष कालावधी प्रत्येक जजचा असतो। हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे। येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण 15 न्यायाधीश असतात आणि त्यांचा एका कार्यकालाचा कालावधी हा 9 वर्षाचा असतो। म्हणजे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे 9 वर्ष। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल राज्य बनण्याचा मान हा देशातील कोणत्या राज्याला मिळालेला आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिमाचल प्रदेश। शाश्वत विकास आणि हरित ऊर्जेचा वापराला प्राधान्य देऊन हिमाचल प्रदेशने भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य बनण्याचा मान मिळवला आहे।
त्यामुळे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे हिमाचल प्रदेश. आणि आजचा शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या दिन वर्ल्ड पॉप्युलेशन डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी 11 जुलै. 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. वाढत्या लोकसंख्येचे परिणाम, लिंग समानता, कुटुंब नियोजन आणि आरोग्याच्या समस्यावर प्रकाश टाकण्यासाठी दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, करंट अफेअरवर आजचे हे 10 प्रश्न होते. आता 11वा प्रश्न जो आहे तो तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचे आहे. आणि तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक वाघांची संख्या असणारा व्याघ्र प्रकल्प कोणता? आणि तुमचे ऑप्शन आहेत ए ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र, जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प उत्तराखंड, ऑप्शन सी माधव व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश आणि ऑप्शन डी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र. या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच. तुम्ही जर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण असेच रोज नवनवीन जनरल नॉलेज आणि GSच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे प्रश्न, चालू घडामोडी, त्याचबरोबर इतिहास, भूगोल आणि याविषयी व्हिडिओ टाकत असतो.